नमस्कार मंडळी, मी आपला सर्वांचा लाडका शशी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकणी ससो. मंडळी, मी आज आपल्याला दाखवणार आहे देवाच्या गोठणे गावामधील हासळा देवीचे मंदिर. यासाठी मी सकाळी घरातून निघालेलो आहे आणि माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि मी आज तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे देवाचे गोठणे येथे कातळावरती बसलेले हासळा देवीचे मंदिर. चला तर मग आपण जाऊया. रस्ता माहीत असलेल्या गावच्या लोकांसोबत आम्ही वाट काढत हासळा देवीकडे चाललेलो आहोत. मंडळी, आम्ही पायवाट काढत फायनली आम्ही सड्यावरती पोचलो आहे. पहा, गावाकडील सकाळ किती नयनरम्य आहे ना. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की ही सुंदर सकाळ गावाकडची कशी असते. आता आम्ही कातळावरून चालत मंदिराकडे जाणार. फायनली आपण मंदिरापर्यंत पोचलेलो आहे. घनदाट जंगलातून ही पायवाट मंदिरापर्यंत गेलेली आहे, पण इथून जाण्याची जी मजा काही वेगळीच आहे. आजूबाजूला मोठमोठी झाडे आणि निसर्गरम्य वातावरण. दुपारचे 12 वाजलेले आहेत तरीसुद्धा इथे ऊन जाणवत नाही. मंडळी, मंदिराच्या समोरच एक गोड्या पाण्याची विहीर आहे. नवल म्हणजे हे की चारी बाजूला कातळ दगड असून कुठेही पाण्याचा एक थेंब तुम्हाला मिळणार नाही, पण या विहिरीला मात्र बारमाही थंडगार पाणी तुम्हाला मिळते. रानावनातून जाणारे वाटसरू या विहिरीचं पाणी पिऊनच पुढे जातात.
मंडळी, इथलं पाणी अतिशय थंडगार असतं आणि कातळावरती पाणी मिळणं हे अशक्यच. यासाठी आम्ही या विहिरीमध्ये पाणी घेऊन आता चाललेलो आहोत. मंदिर पाहून झालेलंच आहे. मी तुम्हाला दाखवत आहे मंदिराच्या बाहेरील परिसर. बघा किती नीरव शांतता आहे. झाडे एवढी प्रचंड आहेत की या झाडाझुडपात हे मंदिर वसलेलं आहे. अनेक प्रकारची फळं या झाडांना येतात. मंडळी, जर तुम्हाला एक दिवशीय सहल शेतकरी गावाला शेती जाऊन करतात करायची असेल त्यावेळी तर त्यानं पिकवलेलं हे या धान्य त्याचा जंगलामध्ये नैवेद्य येऊन हा पहिला तुम्ही नैवेद्य वनभोजन सुद्धा त्या देवीला करू अर्पण शकता. केला जातो. कारण मग इथे तांदळाचं पीक असो एवढा किंवा थंडावा या झाडांच्या सावलीत हे असतो सर्व पीक की एक दिवसाच्या पहिला त्याचा सहलीचा नैवेद्य आस्वाद देवी तुम्ही समोर खूप फॅमिलीसोबत मज्जा करून करू त्यानंतरच शकता. त्या धान्याचा वापर रोजच्या व्यवहारासाठी केला जातो. लांबच्या लांब ओसाड कातळावरती एकाच ठिकाणी गर्द दाटी असलेली झाडं एकाच ठिकाणी असणं म्हणजे नवलच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.